तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकामुळे महाराष्ट्रात नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। शिरसाट साहेब, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला हे खरंच एखादी पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं वाटत नाही? मला तर ते आज जे पाहिलं ना मी, तर मला हसू आवरत नव्हतं। जेलमध्ये बसून असं एखादं पुस्तक लिहिताना टाकत्या स्क्रिप्ट जशी लिहितात ना पिक्चरची, तशी लिहिली गेली। अमित शहा विमानतळावर उतरले, काळीपिळी टॅक्सी केली, तिथून ते मातोश्रीवर आले। त्यांच्याबरोबर तो त्यांचा लहान मुलगा होता, जय शहा होता। मग त्यांनी आतमध्ये विचारणा केली, मी इकडून आलो, आम्हाला भेटायचं आहे। त्या दिवशी त्यांची भेट झाली नाही। दुसऱ्या दिवशी आले, मग बाळासाहेबांनी संध्याकाळची वेळ दिली। किती बालिशपणाचं वाटते। तुम्ही कुठं होता? एअरपोर्टहून तर टॅक्सीचा पाठलाग करत होते कॅमेरा घेऊन। मग जय आला तिथं मातोश्रीच्या गेटवर, मग तो रडायला लागला। लहान होता ना, पप्पा म्हणजे वडापाव देव। हे नाही लिहिलं त्यांनी, बरं झालं, नशीब आहे। एक तर तुम्ही त्या काळामध्ये एक तर वॉचमॅन असायला पाहिजे, नसता टेलिफोन ऑपरेटर असला पाहिजे। तुम्ही कोणत्या भूमिकेत होता? ही स्टोरी लिहितोय ना आपण, स्क्रिप्ट लिहितोय ना, तर कोणत्या भूमिकेत होता? तुम्हाला कसं कळालं? हे जेलमध्ये पडलेले स्वप्न आहेत। हां, एक बात तेवढं सत्य आहे, अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील, बाळासाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत, हे कोणीही मान्य करेल, त्याला नाकारण्याचं कारणच नाही। त्याच्यावरती त्यांचा आरोप असा आहे की या उपकारांची परतफेड पक्ष फोडून केली का? पक्ष कोणी फोडला? आजही मानायला तयार नाहीत। शिवसेना प्रमुखांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं नाही, दुकान बंद करेल। तुम्ही कुणाबरोबर गेलात? त्यांच्याबरोबर गेलात। मग जे शिवसेना प्रमुखांचे विचार मानतात ते जर भाजपबरोबर गेले तर पक्ष फुटला। नाव चेंज केलं आम्ही, शिवसेनाच आहे ना, धनुष्यबाणच आहे ना, शिवसेना प्रमुखच आहेत ना। पक्ष फोडला तुम्ही गेलात। आणि आजची तुमची अवस्था त्याच्यामुळे जी इतकी वाईट झालेली आहे की त्या पुस्तकामध्ये तुम्हाला उल्लेख करावा लागला त्या शरद पवार साहेबांचा, जे शरद पवार साहेब कधी आयुष्यात बोलले नाही, त्यांना त्याची आवश्यकता वाटली नाही। राजकारणामध्ये एकमेकाला केलेली मदत ही उघडपणे सांगायची नसते, आणि ते पथ्य शरद पवार साहेबांनी पाळलं। परंतु हे त्यांच्याही मनातलं काय जे आमच्या स्वप्नात आलं होतं तेही मांडायचा प्रयत्न केला, म्हणून पक्ष त्यांनी फोडलेला नाही। आमचं अस्तित्व कुठं आहे? आम्ही 40 लोक बाहेर गेलो होतो, आज 60वर आलोत ना। पक्ष वाढवला आहे का कमी केला आहे? शिवसेना प्रमुखाचाच नावानं चालतो ना आमचा जयघोष, धनुष्यबाण तोच ना, भगवा तोच ना। तुम्हाला तरी तुमच्या रॅलीमध्ये इतर झेंडे चालायला लागलेत। जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हा शब्द शिवसेना प्रमुखाचा उच्चारण्याची लाजसुद्धा तुम्हाला वाटायला लागली। याचा अर्थ पक्ष तुम्ही दुसऱ्याला विकलाय। म्हणून पक्ष विकणाऱ्यांनी पक्ष फोडण्याची भाषा करू नये, हे माझं स्पष्ट मत आहे। पण संजय राऊतांनी आज स्टेटमेंट असं केलं आहे की आमचा पक्ष फुटला याचं दुःख नाही, मात्र हा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात गेला याचं वाईट वाटतंय। हो, पक्षात पहिले सगळे लोफरच होते, गुंड होते, मारामाऱ्या करणारे लोक होते, चाकू बाळगणारे लोक होते, तलवारी घेऊन हातात फिरणारे लोक होते। त्यांच्याचमुळं पक्ष वाढला। ते मूळ शिवसैनिक होते, जे मारामाऱ्या करायच्या, जे दंगलीमध्ये पुढे जायचे, ज्यांनी स्वतःच्या घराची राखरांगोळी केली, ते कोण होते? ते माथे फिरू जे होते ना, ते शिवसैनिक मूळ होते। हे खरडे घाशी करणारे लोक शिवसैनिक नव्हते, हातात दगड घेणारा शिवसैनिक होते। त्यांना तुम्ही लोफर म्हणता? त्या काळामध्ये तुमच्यावर एखादी केस आहे का? त्यांच्यावर सर्व केसेस होत्या, याच्यावर सर्व शिवसैनिक, लाखो शिवसैनिकावर। त्यांचा हा अपमान आहे, तुम्ही त्यांना कसं टाळू शकता?
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हातात दगड घेऊन पहिला जाणारा माणूस हा जो शाखा प्रमुख होता, त्या शाखा प्रमुखाची संपूर्ण यादी बघा. ते असेच होते. बाळासाहेब त्यांना दडवचे, अरे आता शांत राहा रे, आता गडबड करू, मारू नको त्याला. नाही साहेब, त्यांनी असं केलं. मुंबईच्या प्रत्येक शिवसैनिक हा स्वतःच्या जवळ चाकूसुद्धा बाळगायचा. त्याला शिवसैनिक होता, त्या टायमाला त्याला मान तेवढा होता. त्यालाही तुम्ही आता चाकू धरणार, मग तुम्ही त्याला काय म्हणणार तुम्ही? त्यांच्यामुळं शिवसेना मोठी झाली आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना जपलं. त्यांना हे आज लोफर मानतायत. म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेना शिवसैनिकाकडे आहे आणि हे जे लोफर आहेत हे दुसऱ्याच्या दारात आहेत. त्यांनी आणखी एक आरोप केला आहे की नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीमध्ये आरोपी होते, पण UPAच्या काळामध्ये शरद पवारांमुळे त्यांची अटक टळली. वास्तव आहे का? हे शरद पवार सांगतील ना. तुम्ही सांगणारे कोण आहेत? मी काय म्हणू आता? हे वास्तव आहे की नाही हे सांगण्याचा मला अधिकार आहे का? तो अधिकार शरद पवार साहेबांचा. त्यांच्या तोंडून येऊ द्या ना. तुम्हाला कोणी हे GPA दिलंय कोणी? हे बगर कामाची तुम्हाला हे तेल लावण्याचं काम करता कशासाठी? लाचारी एवढी कशासाठी पाहिजे तुम्हाला? त्यांना बोलू द्या ना, ते बोलतील ना. त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे का तुम्ही केलेल्या स्टेटमेंटला महत्त्व आहे? ते शरद पवार साहेब सांगतील. म्हणून असं कोणतीही घटना हे तुम्ही तुमच्या पुस्तकात जरी नमूद करत असला तर वास्तव जे आहे, ज्या माणसाने केलं ते चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.